ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, मी तो प्रभू श्रीरामांच्या हातात देईल. मुळात जय श्रीराम आपल्याला एकत्र आणतात या कार्यक्रमानिमित्त, ही महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर आपण कशाला एकत्र येणार. अगदी प्रभू रामचंद्रांना काही ऊन पडू नये यासाठी प्रत्येक जण काळजी घेतोय. प्रत्येक जण आपण कसा सेवेचा भाग होऊ, आपलं योगदान या कार्यात कसं लागेल असा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. तिकडे कुठला लहान मोठा गरीब श्रीमंत हा कुठलाच भेद नसतो. नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी निनाद पाटील. आज सकाळी उरूला उठवलं आणि आम्ही जुना कोळीवाड्याच्या रस्त्याच्या मार्गाने कळंबच्या दिशेने सायकलिंगसाठी निघालो. साधारण घरी असल्यावर 1-1.5 तासाचं सायकलिंग होतच आमचं. पण त्या रस्त्याला निघत असताना एक आमच्या कोळीवाड्यातून राम मंदिरातून येणाऱ्या ताई आम्हाला दिसल्या. अरे आता लेट झालास का, म्हणजे नक्की काय होतं हे मला माहितीच नाही. आणि मग मी आमच्या श्रीराम मंदिराकडे गेलो. तिकडे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या जयंतीनिमित्त आज एक सकाळी पहाटेपासून कार्यक्रम सुरू होता. मित्रांनो, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, मी तो प्रभू श्रीरामांच्या हातात देईल. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोळीवाड्यातील भरपूर सारे व्हिडिओ पाहिले असतील. तर हे कोळी बांधव मासेमारी व्यतिरिक्त काय करत असतील, तर हे आपले कोळी बांधव मासेमारी व्यतिरिक्त रामनामाचा जप करतात. श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोक्षरी मंत्र म्हणजे 13 शब्दांचा हा मंत्र, आणि ह्या मंत्राने आमच्या कोळी बांधवांचं अगदी सोनं झालेलं आहे. आणि ह्या जयंती निमित्त अगदी सकाळी पहाटेची आरती असेल, आणि योगायोगाने हा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा रामनाम जपाचा उपक्रम 2013 सालापासून आमच्या जुना कोळीवाड्यातील राम मंदिरात सुरू आहे. आणि दर गुरुवारी 1 तास हा रामनामाचा जप म्हणजे आमच्या कोळी भगिनी मासेमारी सोडून ह्या 1 तासाच्या रामनामात सामील होतात. आणि आज खास या जयंतीनिमित्त 13 तासांचा रामनाम जप चालू होता. आणि सगळं हे चालू असताना महाप्रसादाचंही आयोजन केलं होतं. आणि श्रीरामांना नैवेद्य दाखवताना, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना नैवेद्य दाखवताना आसपास असलेली सगळ्या 10 देवतांना देखील नैवेद्य देण्यात आला. आणि हे नैवेद्याचं ताट तर खास बघण्यासारखं आहे. म्हणजे आमच्या प्रभू रामचंद्रांना जो नैवेद्य दाखवला जातो तो चांदीच्या ताटामध्ये, आणि जवळपास मला वाटतं 2022 मध्ये ही 22,000ची, त्यावेळची 22,000ची ताटं. म्हणजे कुठल्याही कोळीवाड्यात जा तुम्ही, रामाचं मंदिर तुम्हाला हमखास बघायला मिळतं. आणि इथल्या कोळीवाड्यातील लोकांची खास रामावर भक्ती, आणि ही भक्ती तुम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकाल. अगदी सकाळपासून त्या महाप्रसादासाठी तयारी लागलेल्या आपल्या कोळी भगिनी असतील. मग ती मला हे काही म्हणजे सगळं जेवण वाढणं सगळ्या रामनाम जपामध्ये सुरू होतं. पण भांडी घासणाऱ्या त्या कोळी भगिनी पाहिल्या, आणि मला शबरीची ती भेट आठवली की ती शबरीची उष्ट बोरं खाणारा तो राम, आणि ह्या रामनाम जपानिमित्त आलेल्या अतिथींची उष्टी ताटं धुणाऱ्या भगिनी मला त्यांच्यामध्ये मला शबरी माता दिसली. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला एक वेगळी अनुभूती देणार आहे, बघाच.
महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिलं हे सर्वश्रुत आहे, पण महर्षी वाल्मिकींचा आधीचा इतिहास काय होता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वाल्या कोळी. आणि त्यानंतर देवर्षी नारद मुनी वाल्या कोळींना भेटले. म्हणजे सुरुवातीला वाल्या कोळीला राम नाम उच्चारणं देखील जड जात होतं. सुरुवातीला ते मरा मरा करत होते आणि नंतर त्यांच्या तोंडातून राम आलं. आणि आमच्या कोळी बांधवांच्या तोंडात राम श्रीराम आल्यानंतर त्यांच्या आयुष्याचं तोंडात आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आणि ब्रह्मचैतन्य गुंजवलेकर महाराजांचा जर गुरुवारी चालणारा इकडे म्हणजे मित्रांनो मला ती देवर्षी नारदाची गोष्ट आठवते. आणि एकदा ते भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना विचारलं की तुझा या पृथ्वी तळावर सगळ्यात मोठा भक्त कुठला आहे. त्यावेळी म्हणजे त्या नारदाला वाटलं की माझंच नाव येईल, कारण तो 24 तास नारायण नारायण म्हणत होता. पण त्याने म्हटलं की अरे माझा एका पृथ्वी तळावर पण एक माणूस आहे की तो माझा मोठा भक्त आहे. त्याला आश्चर्य वाटलं की मी 24 तास नारायण नारायण करतो आणि माझ्यापेक्षा कुठला भक्त आहे. मग त्याने एकदा पाठवलं त्यांना पृथ्वी तळावर. तो शेतकरी होता, सकाळी उठायचा, अगदी त्या देवासमोर नतमस्तक व्हायचा आणि पुन्हा आपल्या कामकाजाला लागायचा. आणि त्यानंतर परत संध्याकाळी आल्यानंतर देवपूजा करायचा. आणि मग त्या भगवान विष्णूने एक परीक्षा घ्यायची ठरवली नारदाची आणि तेलाची वाटी दिली आणि म्हटलं की ते पृथ्वी परीक्षणा करून घे, पण ते वाटीतलं तेल सापड काढलं नाही पाहिजे. नारदाने भगवान विष्णूचं मनोभाव ऐकलं आणि पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा मागून ते आले आणि तेलाचा एक केमीच आणला नव्हता. आणि आता नारदाला वाटलं की आता भगवान विष्णू मला त्याचा सर्वोत्तम भक्ताचा दर्जा देणार. पण त्यावेळी भगवान विष्णूने विचारलं तू तेल सांडू दिलं नाही, पण माझं नाव किती वेळा घेतलं. तर मला अजिबात नाही. पण ही लोक सगळ्या अगदी मासेमारी करत असतील, सगळ्या काही असतील, राम नाम जपाशिवाय त्यांचा दिवसच पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे हे रामनामामुळे सगळ्या त्यांच्या टेंगावर एनर्जी दिसत आहे. जरा जोरदार होऊ द्या. जय मावशी किती वाजता उठली बघितलं ना मला अजून. मी आहे त्याला तू आयुष मला माहिती पण नव्हतं. सकाळी उतरलो सगळा राम घेऊन येतो मला मला माहिती नव्हतं. नाही हो 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 धन्यवाद. हा तुम्ही तिकडे बसलेला. नाही मी पण सायकलिंगला निघालेलो तर बरं आपल्या गावातली लोक रिटर्न जात होती ना. उठता बसता जाता येता सर्व देव व्यापार. किती वाजता आले तुम्ही सकाळी? किती वाजता आले? किती वाजता आला? 5:30ला का? ओके. माझं किती वाजेपर्यंत राहणार इकडे? 12-1 संध्याकाळपर्यंत. साधारण किती लोक महाप्रसादाचा लाभ घेणार? किती लोक? म्हणजे आपल्या कोळीवाड्यातलेच असतील ऑलमोस्ट. जय सगळ्या आता आहे जे महाप्रसादाचं जे नियोजन सुरू आहे आणि प्रत्येकाच्या
मुखामध्ये श्रीरामाचं नाव आहे. म्हणजे मला वाटतं हा महाप्रसाद अनुभवताना देखील जय श्रीराम आपल्यामध्ये उपस्थित असणार. सगळेच सगळ्यांना सुखी ठेव हे महत्वाचं आहे. सगळ्यांना सुखी ठेव. आलो आलो. हो ही सगळी मंडळी सकाळपासून आलेल्या त्या नियोजनामध्ये व्यस्त आहेत. आता हे काय पुऱ्यांसाठी का? मुळात जय श्रीराम आपल्याला एकत्र आणतात या कार्यक्रमानिमित्त. ही महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर आपण कशाला एकत्र येणार. एकत्र आणतात. गणपती देवा पीठ मला मला काहीच माहिती नव्हतं. मी सायकलिंगसाठी निघालो पण मला अशा कामासाठी मला जय राम घेऊन येतात. येस येस येस. मला जय श्रीराम. आपल्यासोबत आहेत आता वटारचे मधुकर गणपत नाईक. आणि ह्या मंदिरात म्हणजे हा 13 वर्षापासून उपक्रम सुरू झालेला आहे रामनाम जपाचा. या उपक्रमाविषयी काय सांगाल तुम्ही? उपक्रम हा या आमची कोळी समाज जे आहे सर्व हे हरियाणा भाग घेऊन मंदिर ताब्यात आल्यापासून ते जोरात कार्यक्रम करायला सुरुवात केलेली आहे. आणि कीर्तनकार इकडे दास प्रभूला सुद्धा कीर्तन 9 दिवस कीर्तनतात तेव्हा हजारो लोक इकडे येतात. आता हे आजचा कार्यक्रम झाल्यानंतर इकडे महाभोजन सुद्धा आहे. ओके. आणि म्हणजे आता तुम्ही 13 म्हणजे मंदिर तर आपल्या शतक झालं या मंदिराला त्याहून जास्त, पण हा 13 वर्षाचा उपक्रम सुद्धा आज वय 85 झालं. अरे क्या बात आहे. म्हणजे तुम्ही दर गुरुवारी येता. म्हणजे सगळ्या ह्या कोळी लोकांसोबत हे रामनाम जप करताना काय अनुभव असतो तुमचा? अनुभव होतो म्हणजे मनाला शांती मिळते. शांत होतं नाही गेलं तर कसं तरी वाटते माणसाला. याने शांती मिळते माणसाला. दुसरं काय. ओके. धन्यवाद काका. सगळं प्रत्येक जण ओवाळतोय. पादुका आहेत की काही नाही? पादुका आहेत का? त्या पादुकांचं औक्षण करतात सगळं आपल्या. हो हो. रामचंद्र भगवान की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम
राम जय राम जय जय राम श्री 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 राम आनंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ समर्थ रमनाथ स्वामी महाराज की जय जय श्री राम जय जय श्री राम सगळा या राम मंदिराच्या भोवती अगदी चैतन्य ब्रह्मचैतन्य महाराजांची पालखी घेऊन 5 फेऱ्या मारलेल्या आहेत आणि आता पुन्हा लोक ध्यानस्थ होणार आहेत आणि सगळं बघूया. तर मी आता तुम्हाला अगदी महाप्रसादाचं अगदी सकाळी जो केला होता जी तयारी सुरू असताना आणि ते आता काम कुठपर्यंत आलं हे मी दाखवण्यास तुम्हाला यत्न असेल. हे वातावरण, हा सोहळा, ही अनुभूती कधीतरी घेण्यासारखी. जापून दे, तुमचा आवाज येवायला पाहिजे ना. हा मग ही मंडळी नैवेद्य दाखवण्यासाठी केळीची पानं घेऊन आलेली आहेत आणि आता नैवेद्य दाखवल्यानंतर मग या महाप्रसादाला सुरुवात होईल. चटणी बनवायला का? तुम्ही काय घरी जाऊन आल्या? पुन्हा वाटतं घरी जाऊन आल्या? नाही, हा 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 हा. सगळे आता नैवेद्य दाखवल्यानंतर मग सगळं इकडे महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. सगळी धावपळ दाखवते तुम्हाला. पुऱ्या तळून झाल्या वाटतं सगळ्या, आता पापड तळायला लावलेले आहेत. हो, काय प्रसाद आहे बघतो आपण.
सगळ्या नैवेद्याचं ताट का? ही सगळी एवढी ताटं? आता किती आहेत ही? 10 मग ही नक्की 10 कुणाला? गणपतीला हो हो मारुतीला याला 2 आहेत. 2. मोठे आणि छोटे. ओके ओके ओके. श्री महाराजांना हा. आहे, समर्थ रामदास स्वामींना हो, हो. आहे, बेताळ महाराजांना आहे, मानमोड्याला आहे हो, हो, आणि हो. कुमारतेला आहे. ओके अशी 10 ताटं आहे. ओके ओके ओके. लवकर करतील. आप कशा पूर्ण ताट भरल्यानंतर मी तुम्हाला दाखवतोच. अगदी प्रभू रामचंद्रांना काही ऊन पडू नये यासाठी प्रत्येक जण काळजी घेतोय. काही ना ताई पण ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं वर्णसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय तपसाय मारुनी विठ्ठलाय जय तपसाय मारुनी विठ्ठलाय जय तपसाय राम जय जय श्री राम जय जय श्री राम. शिस्तबद्ध पद्धतीने सगळं सुरू आहे. जय जय श्री राम 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 जय जय श्री राम. आलो की वेळ जाते मी बरं अर्ध्या तासात करून जाईल. जय जय श्री राम 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 जय जय श्री राम. ही अगदी सेवा मग ती जेवण वाढण्यापासून असू द्या किंवा जेवण बनवण्यापासून असू द्या प्रत्येकजण आपण कसा सेवेचा भाग होऊ आपलं योगदान
या कार्यात कसं लागेल असा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. तिकडे कुठला लहान मोठा गरीब श्रीमंत हा कुठलाच भेद नसतो. हे तुम्ही या माध्यमातून बघू शकत असाल. बघा मित्रांनो, रामाने शबरीची उष्टपोरी खाल्ली होती आणि आमच्या कोळी भागाने अगदी कुठल्याही मोह माया विना अगदी ही उष्ट ताटी दूध आहेत. हे सगळं अनोखं चित्र आपल्याला बघायला मिळते. चला, जवळपास 2-3 तास गेले माझी. सगळी आरती झाली. देवांना नैवेद्य दाखवण्याचं काम असू द्या किंवा सगळं आता हा आरती असू द्या, आणि मलाही महाप्रसाद मिळाला आणि मीही निघतोय. मला वाटतं की अर्ध्या तासा आटोपेल पण नाही, पण इकडे आल्यानंतर पायही निघत नाहीत माझे. आणि हे सगळं एकीकडे महाप्रसाद वाटपाचं काम सुरू असलं तरी एके ठिकाणी आता हे तांदूळ पण आंधण ठेवलेलं आहे. म्हणजे येणारा भाविक म्हणजे काय म्हणतो की त्यांनी अन्नाचा शीत घेतल्याशिवाय जाऊ नको, हे प्रभू रामचंद्रांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे. तर त्या पद्धतीने आता हे काम सुरू आहे. आणि अखंड रामनामाचा जप आपल्याला इकडे सुरू असताना बघायला मिळेल. ऑलमोस्ट आता मीही निघतोय. हो जेवलं झालं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आता मोठी लोक आली, जेवले. हे बघ अर्चन नाकवा. जय श्रीराम. हा मंग हा तुम्ही जास्त हायलाइट होणार. चला तर मित्रांनो, मीही इथून निरोप घेतोय आणि जवळपास 2-3 तास गेले माझे. गेल्यापेक्षा रामनामाच्या सहवासात मी होतो. आणि आजची ही लगबग की ब्रह्मचैतन्य स्वामी गोंदवलेकर महाराजांचा हा जयंती सोहळा अर्नाळा कोळीवाड्यात कसा साजरा केला जातो हे तुम्ही पाहिला, आणि अनुभूती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या कोलियाचं बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.